होय होय तिथे कुठे? अरे तुला माहित नाही? नाही. देवबाग ग्रामपंचायतीमध्ये वॉटर प्युरिफायर सिस्टीम बसवली आहे. अरे झाले आता 4-5 दिवस झाले असतील. तुला बघायचं आहे? चल दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आमच्या देवबाग ग्रामपंचायतीकडे. तर इथे येण्याचं कारण काय, तर तुम्ही पाहू शकता आमच्या हातामध्ये या 2 बॉटल्स आहेत. तर आपल्या देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्यासाठी वॉटर ATM RO मशीन याची सोय करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे आपल्या देवबागमध्ये खास करून जे देवबागची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूला खाडी आहे आणि एका बाजूला समुद्र. तर त्यामुळे येथील पाण्यामध्ये विशेषतः गोड्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे आणि हे क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या पाण्याचं सेवन केल्यामुळे सर्व लोकांना काही समस्या भेडसावत आहेत. त्यापैकी महत्त्वाची समस्या म्हणजे कुठली, तर ती मूतखड्याची समस्या ही येथील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे आणि त्यासाठीच यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायतीकडून आपल्यासाठी या वॉटर प्युरिफायर सिस्टीमची सोय करून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, आपले जे देवबाग ग्रामपंचायतीमध्ये जे मशीन बसवले त्यामध्ये वॉटर प्युरिफाय करून दिलं जातं. तर आपल्या जे पाणी उपलब्ध आहे सध्या आपण जे वापरतो तर त्यामध्ये क्षारांचं प्रमाण आहे ते साधारणपणे 4.5 TDS आहे. तर ही जी मशीन आहे तर त्याच्या थ्रू हे जे क्षारांचे प्रमाण आहे ते 450 वरून तब्बल 40-45 TDS वरती येणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती प्रमाणात हे पाणी आपल्याला शुद्ध करून पिण्यासाठी देण्यात येते. पण भावा, TDS म्हणजे काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. TDS म्हणजे काय? TDSचा फुल फॉर्म आहे टोटल डिझॉल्व सॉलिड्स. म्हणजेच आपल्या पाण्यामध्ये मिठाचे तसे इतर काही घटक असतील तर त्याचे प्रमाण दर्शवलं जातं TDS थ्रू. मित्रांनो, या मशीनला आपण कशा प्रकारे वापर करू शकतो हे आपण पाहूया. मित्रांनो, आपण हे 3 कॉईन यूज करू शकतो. 1 रुपया, 5 रुपया आणि 10 रुपये. 1 रुपयामध्ये 1 लिटर, 5 रुपयामध्ये 10 लिटर आणि 10 रुपयामध्ये 20 लिटर. वा, स्वस्त आहेत मस्त मरे. चला तर आपण यूज करून पाहूया. मित्रांनो, आपण ATM मधून पाणी काढूया. ATM मधून असा उल्लेख करू नको. ATM म्हणजे ती काय पैसे काढायची मशीन नाही, तर वॉटर ATM RO आहे. म्हणजे तिथे आपण कॉईन्स टाकून त्यामधून आपल्याला शुद्ध पाणी मिळणार आहे. असं आहे का? हो. तर टाकूया कॉईन. तर हा घे. तर मित्रांनो, आता 1 रुपया टाकून पाहूया आपण. गेला, आला पण. बरोबर आलं 1 लिटर. हे 5 रुपये आहे. यामुळे आपण 10 लिटर पाणी काढणार आहोत. बघू, टाक. बॉटल मोठी लावलेली आहे. तर मित्रांनो, हा 10 रुपयाचा कॉईन आहे. तर अपेक्षेप्रमाणे 10 रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर या मशीनमधून 20 लिटर पाणी येणार आहे. तर चला आपण पाहूया. बघूया तर. ओके. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की ही वॉटर ATM RO मशीन कशा प्रकारे काम करते. तर तुम्ही देखील या मशीनचा लाभ घेऊ शकता. कारण महत्त्वाचं म्हणजे या मशीन पण फिल्टर वॉटर येतं तर ते वॉटर आपण आपल्या डेली यूजसाठी वापर करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे आणखी एक गोष्ट सांगायची तर पर्यटकांच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचं मशीन आहे. कारण पर्यटकांना देखील येथे आल्यावर पाण्याची समस्या भेडसावते. खास करून पर्यटक येणारे असतात ते अगोदरच त्यांच्यासोबत बिस्लरी किंवा इतर कुठले पाण्याच्या बॉटल्स असतात ते घेऊन येत असतात. तर त्यांना देखील याच मशीनचा फायदा होऊ शकतो. तर आता आपण या मशीन साधारणपणे हार्डवेअर जे आहे म्हणजे मशीन कशी आहे ती आपण आता आतमधून पाहूया.
मित्रांनो, ही जी मशीन्स तुम्ही कशा प्रकारे ऑपरेट करू शकता ते आपण पाहिलं आहेत. तर अशा प्रकारच्या टोटल 4 मशीन्स देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावामध्ये लावण्यात आल्या आहेत. तर एक ही इकडे ग्रामपंचायतीकडे आहे, दुसरी देवबाग हायस्कूलकडे, तिसरी मशीन आहे ती मोबारेश्वर मंदिरजवळ आहे आणि चौथी आहे देवबाग चर्चच्या इथे. तर देवबाग गावातील सर्व ग्रामस्थांनी या मशीनचा योग्य रीतीने फायदा घ्यायचा आहे. तर निकी, तुला कशी वाटली ही मशीन? अरे मशीन तर मस्त आहे, पाणी पण एकदम क्लिअर येतं, फिल्टर पाणी. मी पण आता वाड्यामध्ये जाऊन सांगणार आहे या इकडचं पाण्याचा वापर करा, पण शुद्ध पाणी. तर मित्रांनो, आता आमची जी आपत्ती व्यवस्थापनची सिरीज आहे, वेब सिरीज आहे, ती यायला थोडा वेळ लागतो आहे. काही तांत्रिक अडचणी आणि आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे त्याच कामासाठी प्रणित सध्या अनअवेलेबल आहे, त्या कामासाठी गेला आहे. तर त्यामुळे ही सिरीज जी आहे ती आम्ही घेऊनच येणार आहोत, त्यामुळे कनेक्टेड राहा या व्हिडिओ सिरीजसाठी. आणि मित्रांनो, तुम्ही या पाण्याचा वापर तुम्ही पण करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये लिंक नक्की शेअर करा.